जालन्याच्या अंबड शहरातील बजेट बाजाराच्या मॉलला भीषण आग. दुसऱ्या मजल्यावरील घरगुती साहित्य जळून खाक, दुकानचे साहित्य जळून खाक. अंदाजे 15 ते 20 लाखाचं नुकसान. शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याची माहिती. जालन्याच्या अंबड शहरातील शारदानगर काका काकी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे गोरख दामोदर चौथे यांच्या स्वतःच्या मालकीची 3 मजली इमारतीमधील बजेट बाजाराच्या मॉलला शॉर्ट सर्किटने आज भीषण आग लागली. ही आज दिनांक 18 सकाळी 8:30 ते 9च्या सुमारास लागली. बजेट बाजार दुकान मालक तथा घरमालक गोरख दामोदर चौथे यांना ही माहिती किरायेदार यांनी भ्रमणध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आजूबाजूच्या रहिवासी यांनी आगीसंदर्भात अंबड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी क्षणाचाही विलंब न करता दाखल झाली. तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा केला. या आगीत बजेट बाजाराच्या मॉलमधील सामान अंदाजे 8 ते 9 लाख रुपये किमतीच्या व दुकानातील माल अधिक 4 ते 5 लाख रुपये किमतीचे फर्निचर अधिक किरायेदार अक्षय भोंडे यांच्या घरातील 3 ते 4 लाख रुपयाचे संसारोपयोगी साहित्य असं एकूण 15 ते 18 लाख रुपये किमतीचे सामान या आगीत जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या होत्या. ही आग तब्बल 3 घंट्यानंतर आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित व हानी झाली नाही. खाली एक 8:30 पावणे 9 वाजता आग लागली. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्यामुळं खाली पूर्ण दुकानातलं सामान असल्यामुळं सगळं सामान ते पेटलं गेलं आणि ते पूर्ण पेटवतं. वरती आल्यानंतर सगळं घरातलं सगळं सामान वगैरे जळून खाक झालेले संसारोपयोगी. फक्त आम्हाला आमच्या सध्या अंगावरचे कपडे जेवढे बाकी एवढंच जे काय ते बाकी राहिले आता. तुमचं काय नाव आहे? तुमच्या कुटुंबात किती लोक होते? माझं नाव अक्षय भोंडे आहे. मी इंडस्ट्रियल बँकेच्या फायनान्स सेक्टरला मॅनेजर म्हणून काम करतो आहे. पण घरामध्ये आमचं टोटल 7-8 जणं होते. 3 लेकरं होते, एक भाचा आहे माझा आणि आम्ही 2 जणं अशा मी सगळे होतो. आग लागली तेव्हा मग आम्ही बाकीचे लेकरं वगैरे बाहेर काढले आणि सिलेंडर वगैरे पहिलं काढून फेकलं. बाकी काही आम्हाला वाचवता नाही आलं घरात. संसारोपयोगी सामान काढता नाही आलं का? काहीच काढता एवढा टाईम नाही भेटला का. असं आहे का? बरं, काय बाकीचं काही किती रुपयाचं नुकसान झालं संसारोपयोगी सामान? रुपयाचं नुकसान म्हटल्यानंतर भरपूर झालं त्याच्यामध्ये. असं आहे का? ते आता मोठ्या सगळ्या वस्तू वगैरे धरल्या तेच होत्या. 2-3 लाखापर्यंत वस्तूच होत्या. अच्छा, म्हणजे 4 ते 5 लाखाचं तुमचं 5-6 संसार लाखापर्यंत टोटल ते आणि दुकानचं वेगळं? हां, त्यांचं दुकानचं वेगळं, आपलं सांसारिक सामान सांगतो सगळं. तुम्ही त्या बजेट बाजार म्हणजे गोरख दामोदर चौथे यांचंच आहे ना? हां, दामोदर त्यांचं बजेट बाजारचं दुकान